तून काही शास्त्रभाग आपण ऐकणार आहोत. सर्वप्रथम स्तोत्राचं आळीपाणी वाचन होईल. स्तोत्र 96 याचं आळीपाळीने आपण वाचन करणार आहोत. पान नंबर 728. स्तोत्र क्रमांक 96 आपण याच्या आळीपाळीने वाचन करूया. उपकार स्तुतीचे गीत. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. हे सर्व पृथ्वी परमेश्वराचे गुणगान कर. परमेश्वराचे गुणगान करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिवशी कर. राष्ट्रांमध्ये त्याचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा. परमस्तुत्य आहे. सर्व देहाहून त्याचेच भय धरणे योग्य आहे. कारण राष्ट्रांचे सर्व देव केवळ मूर्ती आहेत. परमेश्वर तर आकाशाचा निर्माण करता आहे. मान व महिमा त्याच्या समोर आहेत. सामर्थ्य व सौंदर्य त्याच्या पवित्र स्थानी आहेत. आहो मानव कुळांनो, परमेश्वराचे गौरव करा. परमेश्वराचे गौरव करा व त्याचे सामर्थ्य वाखाना. परमेश्वराच्या नावाची थोरवी गा. अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या. पवित्रतेच्या शोभेने परमेश्वराची उपासना करा. हे सर्व पृथ्वी त्याच्या पुढे कंपायमान हो. राष्ट्रामधील लोकांना विधित करा की परमेश्वर राज्य करीतो. जग स्थिर स्थापिलेले आहे, ते डळमळणार नाही. तो सरळपणे लोकांचा न्याय करील. आकाश हर्ष करो, पृथ्वी उल्हास करो. समुद्र व त्यातील सर्व काही गर्जना करोत. शेत व त्यातील सर्व काय उत्सव करोत. मग वनातील सर्व झाडे परमेश्वरासमोर आनंदाचा गजर करतील. शेवटलं वचन आपण सर्व मिळून वाचूया. कारण तो आला आहे, पृथ्वीचा न्याय करायला तो आला आहे. तो न्यायपणाने जगाचा व सत्यतेने लोकांचा न्याय करील. परमेश्वर वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठव. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. जुन्या करारातून उत्पत्तीचा ग्रंथ याचा 17वा अध्याय आणि पहिली 10 वचने यावेळेस आपण ऐकणार आहोत. पान क्रमांक 16. उत्पत्ती 17 1 ते 10. पान क्रमांक 16. प्रेज द लॉर्ड. उत्पत्तीचं पुस्तक 17वा अध्याय 1 ते 10 वचने. अब्राम 99 वर्षाचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्वसमर्थ देव आहे. तू माझ्यासमोर आहेस हे मनात वागवून चाल व सात्विकपणे राहा. तुझ्या माझ्यामध्ये मी आपला करार स्थापितो. तुला मी बहुगुणित करीन. तेव्हा अब्राम उपडा पडला आणि देव त्याच्याशी बोलला. तो म्हणाला, पहा, तुझ्याशी माझा करार हा. तू राष्ट्रसमूहाचा जनक होणार. यापुढे तुला अब्राम श्रेष्ठ पिता म्हणणार नाहीत, तुला अब्राहाम असे म्हणतील, कारण मी तुला राष्ट्रसमूहाचा जनक केले आहे. मी तुला अतिफलसंपन्न करीन. तुझपासून मी राष्ट्रे निर्माण करीन. तुझपासून राजे उत्पन्न होतील. मी तुझा व तुझ्या मागे तुझ्या संतानाचा देव राहीन. असा निरंतराचा करार मी तुझ्याशी आणि तुझ्या पश्चात तुझ्या संतानाशी पिढ्यानपिढ्या करीतो. ह्या ज्या कनान देशात तू उपरी आहेस, तो सगळा देश मी तुला व तुझ्या पश्चात तुझ्या संतानाला कायमचा वतन म्हणून देईन आणि मी त्यांचा देव राहीन. देव अब्राहमास आणखी म्हणाला, आता तू आणि तुझ्या पश्चात तुझ्या संततीने पिढ्यानपिढ्या माझा करार पाळावा. माझ्यामध्ये आणि तू व तुझ्या पश्चात तुझी संतती यांच्यामध्ये स्थापिलेला माझा करार जो तुम्ही पाळवायचा तो हा
तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची सुनता व्हावी. देवबाप करो सर्व वचन आशीर्वादित करो देवबाप. आमेन. यावेळेस पत्राचं वाचन होईल. इब्री लोकास पत्र याचा 4था अध्याय 12 ते 16 ही वचनं. पान क्रमांक 306. इब्री लोकास पत्र याचा 4था अध्याय 12 ते 16 वचन आपण वाचूया. कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. आणि त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही. तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रगट केलेले आहे. प्रभू येशू सर्वश्रेष्ठ प्रमुख याजक. तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे. म्हणून आपण जो पत्कार केलेला आहे तो दृढ धरून राहू. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी साह्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. आमेन. शुभवर्तमानाच्या पाठासाठी उभे राहूयात. आजच्यासाठी नेमलेलं शुभवर्तमान लुकानं लिहिलेलं शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 33व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे येशू कृपा तू दे, सुवार्ता ऐकाया, विचारे शब्दे कर्मेहि ती सदा पाळाया. तेव्हा त्यांनी त्याला म्हणजे येशूला म्हटले, योहानाचे शिष्य वारंवार उपवास व प्रार्थना करीतात, तसे पुरुषांचे शिष्य करतात. आपले शिष्य तर खातात पितात. येशू त्यास म्हटले, वराड्याबरोबर वर आहे तोपर्यंत तुम्हास त्यांना उपवास करावयास लावता येईल काय? तरी असे दिवस येतील की वर त्यांच्यापासून काढून घेतलं जाईल, त्या दिवसात ते उपवास करतील. आणखी त्याने त्यास दाखलाही सांगितला, कोणी नवे वस्त्र फाडून त्याचे जुन्या वस्त्राला ठिगळ लावत नाही. तसे केले तर त्याने नवे फाडले व नव्याचे ठिगळ जुन्याशी जमले नाही असे होईल. आणि नवा द्राक्षरस जुन्या बुदल्यात कोणी घालत नाही. घातला तर नवा द्राक्षरस बुदले फाडून गळून जाईल व बुदल्यांचाही नाश होईल. म्हणून नवा द्राक्षरस नव्या बुदल्यात घालावा. जुना द्राक्षरस प्याल्यावर नव्याची कोणी इच्छा करीत नाही, कारण जुना चांगला आहे असे तो म्हणतो. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. देवाला स्तुती असो. मंडळी कृपा करून खाली बसावा. देवाचे वचन जिवंत व सक्रिय असून जीव व आत्मा यांना भेदून जाणारे आणि मनातील विचार यांचे परीक्षण करणारे आहे. हे परमेश्वरा, तुझ्या वचनाकडे येतो. बोल प्रभू, आम्ही तुझे दास ऐकत आहोत. आम्हाला ऐकणारे कान, समजणारं मन आणि त्याप्रमाणे कृती करणारा अंतःकरण तू द्यावंस असे मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. नंतर येशूने त्यांना एक दाखला सांगितला. येशू त्यांना म्हणाला, नवे वस्त्र फाडून त्याचे जुन्या वस्त्राला ठिगळ कोणी लावत नाही. लावलेच तर नवे फाडले आणि नव्याचे जुन्याला ठिगळ लागले नाही किंवा जमले नाही असे होईल. तसाच नवा द्राक्षरस कुणी जुने बुदल्यात घालत नाहीत. घातला तर तो बुदले फाडून गळून जाईल आणि बुदल्यांचाही नाश होईल. म्हणून नवा द्राक्षरस नव्या बुदल्यात घालतात. येशू त्यांना काही गोष्टी सांगण्याचा, समजवण्याचा प्रयत्न करत आहे. तो म्हणतो,
नवं वस्त्र फाडून त्याचं ठिगळ कोणी जुन्याला लावत नाही. आजकाल आपण ज्या विश्वात किंवा जमान्यात राहतो तो रेडीमेडचा जमाना आहे. परंतु आपल्या मागची जी पिढी आहे त्यांना ठाऊक असेल की आपण पहिलं कापड आणून ते शिंप्याकडे शिवायला द्यायचो आणि देण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट आपण त्या कापडासंबंधाने करत असत आणि ती म्हणजे ते कापड आपण रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचं. याचं कारण असं की जे कॉटनचं कापड आहे ते शक्यतो पाण्यात टाकल्यानंतर आकसतं आणि आकसलं तर घालताना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण आपण ते शिंप्याकडे दिलं, त्याने आपल्या मापाचं शिवलं आणि पहिल्या धुण्यामध्ये जर ते कापड आकसलं तर आपल्या अंगाला ते बसणार नाही, ते तोकडं होईल. आणि म्हणून आपण प्रथम ते पाण्यात टाकतो आणि आकसणार नाही याची काळजी घेतो आणि नंतर शिंप्याला देतो. कारण नवं कापड आकसतं हा त्याचा गुणधर्म आहे. तेच या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त सांगण्याचा प्रयत्न करत आहे. एखादं जुनं कापड आहे ते जीर्ण झालेलं आहे आणि त्याला छिद्र पडलेलं आहे, ते बुजवण्यासाठी नवं कापड कापून त्याला कधी लावू नये. ते लावलं तर धुतल्यानंतर ते नवं कापड आकसेल, जुनं फाटून जाईल आणि नव्याचाही नाश झाला असं होईल. नवं आणि जुनं एकत्रित करू नका असं प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पुढे तो म्हणतो, नवा द्राक्षरस कोणी जुन्या बुदल्यात घालत नाही. जुने बुदले हे वापरून वापरून जीर्ण झालेले आहेत, कमकुवत नाजूक झालेले आहेत. आणि नवा द्राक्षरस जर जुन्या बुदल्यात घातला तर द्राक्षरस जो नवा आहे त्याचा एक गुणधर्म आहे आणि तो म्हणजे आमतो, तो फेसाळतो. आणि नवा द्राक्षरस फेसाळताना तो प्रमाणात वाढतो आणि वाढल्यानंतर त्या बुदल्यांवर ताण बसतो. जर जुने बुदले असतील, जीर्ण झाले असतील, बुदले फाटतात, द्राक्षरस सांडतो आणि बुदल्याचाही नाश होतो. आणि म्हणून तो म्हणतो, नवा द्राक्षरस नव्या बुदल्यात घाला, म्हणजे तो द्राक्षरस सहन करण्यासाठी त्याच्यामध्ये ताकद असते. नवा द्राक्षरस जुन्या बुदल्यात कधी घालू नका. आणि म्हणून या ठिकाणी 2 उदाहरणाद्वारे परमेश्वर आम्हाला एक गोष्ट सुचवण्याचा किंवा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सांगत आहे, प्रयत्न करत आहे. ते म्हणजे जुनं आणि नवं याचं मिश्रण जर तुम्ही केलं तर कदाचित नुकसान होऊ शकतं, तुमचा तोटा होऊ शकतो, तुमची हानी होऊ शकते. आणि म्हणून जुनं आणि नवं याचं मिश्रण करू नका. कोणत्या बाबतीत तो आम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे? ह्या पार्श्वभूमीवर जर आपण पवित्र शास्त्राकडे पाहिलं तर पवित्र शास्त्राचे आपल्याला 2 भाग दिसतात. आणि ते 2 भाग कोणते? जुना करार आणि नवा करार. जुना द्राक्षरस, नवा द्राक्षरस, जुना बुदला, नवा बुदला, तसंच जुना करार आणि नवा करार ह्याचं तुम्ही मिश्रण करू नका असं प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जुना करार आणि नवा करार म्हणजे काय आपल्या सर्वांना ठाऊक आहे. उत्पत्तीच्या 17व्या अध्यायामध्ये आपण वाचतो, परमेश्वराने त्याचा सेवक अब्राहम याला पाचारण केलं आणि तो म्हटला, मी तुझ्याशी आणि तुझ्यानंतर तुझ्या संतानाशी एक निरंतराचा करार करतो. तुझ्यापासून मी एक राष्ट्र निर्माण करीन, मी तुमचा देव होईन, तुम्ही माझे लोक व्हाल, असा निरंतराचा करार मी तुझ्याशी करतो. आणि असा करार परमेश्वराने अब्राहमाशी केला. आणि मग अब्राहमाचा मुलगा इसाक, इसाकाचा मुलगा याकोब, याकोबाचे 12 मुलं, प्रत्येक 12 मुलांचे 12 वंश आणि 12 वंशाने निर्माण झालेलं इस्रायल राष्ट्र आपण उत्पत्तीच्या पुस्तकात पाहतो. आणि देवाने अब्रामाशी केलेल्या कराराप्रमाणे तो त्यांचा देव झाला. आणि म्हणून इस्रायल राष्ट्रांचा हा देव त्यांचं संगोपन करायचा, त्यांचं संरक्षण करायचा, त्यांच्या सर्व गरजा हा परमेश्वर पुरवायचा, शत्रूंपासून त्यांना संरक्षण द्यायचा, अडीअडचणीमध्ये त्यांना मदत करायचा. आणि अशा प्रकारे उत्पत्तीपासून ते मलाखीपर्यंत ह्या परमेश्वराने अब्रामाशी जो जुना करार केला होता इस्रायल राष्ट्रासमवेत, ते आपण जुन्या करारात पाहतो. जसंच आपण मत्तकृत शुभवर्तमानामध्ये येतो, आपण पाहतो देवाचा पुत्र मानव देह धारण करून कुमारी मरियाच्या पोटी 2000 वर्षापूर्वी जन्मास आला. तो प्रभू येशू ख्रिस्त त्या भूतलावर साधारण 33.5 वर्ष जगला आणि त्याच्या जीवनातील शेवटली काळ रात्र त्या वलांडणाचं भोजन आपल्या शिष्यांशी करावं अशी त्याची उत्कट इच्छा होती. आणि हा प्रभू येशू ख्रिस्त माडीवर या 12 शिष्यांसमवेत बसून शेवटलं भोजन करत आहे. त्यावेळेस त्याने प्याला घेतला, ईशोपकार स्मरण करून आपल्या शिष्यास दिलं, म्हटलं, तुम्ही सर्व यातून प्या,
कारण तुमच्या व बहुतांच्या पापांच्या क्षालनासाठी ओतिले गेलेले हे नव्या कराराचं माझं रक्त आहे. जितकेदा तुम्ही हे प्याल तितकेदा माझ्या स्मरणार्थ हे करा. नवा करार येशूने आपल्या शिष्यांशी आणि त्याच्यानंतर सर्व ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांशी केलेला नवा करार. भाकर आणि द्राक्षरस म्हणजे त्याचं शरीर आणि रक्त यांच्याद्वारे केलेला जो नवा करार आहे, की ज्या नवीन कराराच्या द्वारे तिच्यावर जे विश्वास ठेवतात त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होतं, असा हा नवा करार. आणि म्हणून जुना करार आणि नवा करार याच्याविषयी पाहत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला जे सांगितलेलं आहे की जुन्या नव्याचं मिश्रण तुम्ही करू नका, कारण दोन्हीमध्ये खूप फारकत आहे, खूप फरक आहे आणि तो समजून घेणं महत्त्वाचं आहे. आज जर आम्ही नवीन करारातले ख्रिस्ती विश्वासणारे आहोत तर जुन्या कराराप्रमाणे चालणं आमच्यासाठी धोकादायक होऊ शकतं. जे जुन्या कराराप्रमाणे आपलं जीवन कंठू लागतात त्यांच्यासाठी ते तोट्याचं होईल, ते फायद्याचं होणार नाही. आणि म्हणून त्याचं मिश्रण तुम्ही करू नका. नवा द्राक्षरस जुन्या बुदल्यात घालू नका. नव्या कापडाचं ठिगळ जुन्याला लावू नका, नाहीतर फाटून जाईल, त्याचा तोटा होईल. मग प्रथम आम्ही समजून घेतलं पाहिजे की जुना करार आणि नवीन करार यातला फरक काय, त्याची फारकत काय. कारण जर आम्ही नवीन कराराचे लोक आहोत तर जुन्या कराराप्रमाणे वागणं आम्हासाठी धोकादायक होऊ शकतं. जुन्या करार याच्याकडे जर तुम्ही पाहिलं, उत्पत्तीपासून ते मलाकीपर्यंत संपूर्ण जुन्या करारात जे इस्रायल राष्ट्र परमेश्वराने स्वतःसाठी निवडून घेतलं होतं, त्यांचं संपूर्ण लक्ष जगी गोष्टीकडे आहे असं आपण पाहत आहे. परमेश्वराने त्यांना एक वचनदत्त देश दिला. वचनदत्त देश म्हणजे कनान देश, दुधामधाचा प्रवाह वाहणारा देश. त्यांच्यामध्ये मी तुम्हाला घेऊन जाईल, मी तुम्हाला समृद्ध करल, तुम्हाला संपन्न करल, तुम्हाला मी दीर्घायुष्य देईल, तुम्हाला प्रचंड लेकरं बाळं होतील, तुम्हाला मी आशीर्वादित करीन, तुम्हाला अन्न पाणी देईल. या संपूर्ण जगी गोष्टी आपण जुन्या करारात पाहत आहोत. जुन्या करारात सार्वकालिक जीवन किंवा स्वर्गाचं राज्य हे नाव सहसा आपल्याला सापडत नाही, कारण जुन्या करारातल्या इस्रायल लोकांचं संपूर्ण लक्ष जगी गोष्टीकडे केंद्रित होतं. पण जसंच आपण नवीन करारात प्रवेश करतो, मत्तयाचा 3रा अध्याय 1 वचन, अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. नवीन करार आमचं संपूर्ण लक्ष स्वर्गाचं राज्य किंवा सार्वकालिक जीवन याच्याकडे केंद्रित करतो. हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. जुन्या नव्याचं मिश्रण करू नका. आज जर तुम्ही नवीन करारातले ख्रिस्ती विश्वासणारे आहात आणि आज जर तुमचं मन जगी गोष्टीमध्ये रमलेलं आहे, जगी गोष्टीला आकर्षित झालेले आहात, इस्टेट, प्रॉपर्टी, गौरव, सन्मान, प्रतिष्ठा ह्या सर्व तुम्ही रमलेला आहात, तर तुम्ही जुन्या नवाचं मिश्रण करत आहात. कारण नवीन करार आम्हाला सांगतो तुमचं संपूर्ण लक्ष स्वर्गीय गोष्टीकडे केंद्रित करा. येशूने देखील तो संदेश दिला, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. The New Testament puts our undivided attention to the kingdom of God, kingdom of heaven. तुमचं ह्या जगातलं लक्ष काढून घ्या, तुम्ही स्वर्गीय गोष्टीकडे, सार्वकालिक जीवनाकडे लावा. कारण नवा द्राक्षरस नव्या बुदल्यात घातला पाहिजे. तुम्ही नवीन करारातले लोक आहात, जुन्या करारातल्या लोकांसारखं जगी गोष्टीमध्ये गुंतू नका. हेच तो सांगायचा प्रयत्न करत आहे. जुन्या करारात जे आशीर्वाद परमेश्वराने दिले त्याकडे थोडं लक्ष पुरवा. कोणते आशीर्वाद त्याने दिले होते? अनुवाद याचा 28वा अध्याय जर तुम्ही घरी जाऊन वाचला तर तुम्हाला समजेल. पहिल्या 14 वचनामध्ये संपूर्ण आशीर्वाद परमेश्वराने त्यांना दिलेले आहेत. जुन्या काळातल्या लोकांना कोणते आशीर्वाद होते? परमेश्वर त्यांना सांगत आहे, जर तुम्ही माझे वचन ऐकाल, माझ्या मार्गात तुम्ही चालाल, तर माझे सर्व आशीर्वाद तुमच्या मागे धावत येतील. कोणते आशीर्वाद? तुम्ही नगरात आशीर्वादित व्हाल, शेतात आशीर्वादित व्हाल, तुमचे पोटचं फळ आणि तुमचं भूमीचं उपज हे आशीर्वादित होतील, तुमचे शेरडे, मेंढरे आणि गुरे ढोरे हे आशीर्वादित होतील, तुमची परात आणि तुमची टोपली ही आशीर्वादित होईल. मी तुम्हाला मूच पूच नाही, मी तुम्हाला मुख असं करेल. तुमचे शत्रू तुमच्या पुढे मार खातील. हे सर्व आशीर्वाद त्यांना दिले होते. कोणते आशीर्वाद? तुमची परात आणि तुमची टोपली आशीर्वादित होईल, भरपूर अन्नधान्य, तुम्ही दीर्घायुष्य व्हाल, तुम्हाला लेकरं बाळ होतील, तुमचे पोरं बाळ आशीर्वादित होतील. हे सर्व आशीर्वाद जुन्या करारामध्ये दिसतात. पण प्रियानो, तुम्ही नवीन करारातले लोक आहात.
तुम्ही नवीन बुधल्यातला नवीन द्राक्षरस आहात, त्याचे आशीर्वाद कोणते आहेत ते आपल्याला इफिस्करास पत्र याचा पहिला अध्याय आणि 3ऱ्या वचनात आम्हाला दिसतात. त्यामध्ये संत पौल स्पष्टपणे लिहितो, देवाने आपल्याला सर्व स्वर्गातील आध्यात्मिक आशीर्वाद ख्रिस्तामध्ये देऊन आपल्याला आशीर्वादित केलेला आहे. आशीर्वादाची व्याख्या समजून घ्या. जर तुम्ही नवीन करारातले लोक आहात तर जुन्या करारातल्या लोकांकडे पाहू नका. तुमचे आशीर्वाद कोणते आहेत? तुम्हाला सर्व स्वर्गातील आध्यात्मिक आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये मिळालेले आहेत. त्या आशीर्वादांच्या प्राप्तीसाठी झटा. जुन्या बुधल्यातल्या जुन्या द्राक्षरस पिण्याचा प्रयत्न करू नका. इस्रायल लोकांकडे पाहून जीवन जगण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही नवीन करारातले लोक आहात. नवा द्राक्षरस नव्याच बुधल्यात घाला. आमचे सर्व आशीर्वाद स्वर्गीय आहेत, आध्यात्मिक आहेत. जगिक आशीर्वाद सोडण्याचा प्रयत्न करू नका. परमेश्वर चांगला आहे, तो आम्हाला आशीर्वादित करतो, हा भाग वेगळा. परंतु आम्ही ख्रिस्ती विश्वासणारेच आहोत, तर आमचं संपूर्ण लक्ष स्वर्गातील ख्रिस्तामधून मिळालेले आध्यात्मिक आशीर्वाद याच्याकडे आमचं लक्ष गेलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही कोणत्या प्रकारचे ख्रिस्ती लोक आहोत आम्ही पाहायला पाहिजे. नवीन करारात राहून जुन्या करारातली विचारधारणा तुम्ही जपू नका, कारण ह्याच्यामध्ये फारकत आहे. जुनं नवं याचं मिश्रण तुम्ही करू नका. जुन्या करारात लोक कसे जगायचे, तर परमेश्वराने त्यांना एक नियमशास्त्र दिलं होतं. आणि त्या नियमशास्त्रामध्ये त्यांनी त्यांना 10 नियम दिले होते, ज्याला आपण 10 आज्ञा म्हणतो. आणि त्या 10 आज्ञांच्या भोवती संपूर्ण इस्रायल राष्ट्राचं जीवन त्या ठिकाणी आखलेलं होतं. त्या 10 आज्ञांकडे बघून ते आपलं जीवन कंठायचे. संपूर्ण नियमशास्त्रात एकूण 613 आज्ञा दिलेल्या आहेत आणि ह्या आज्ञांद्वारे ते जीवन जगायचे. आणि आपल्या सर्वांना त्या 10 आज्ञा ठाऊक आहेत. शब्बात दिवस पवित्रपणे पाळ, आपल्या आईबापाचा मान राख, खून करू नको, चोरी करू नको, व्यभिचार करू नको, खोटी साक्ष देऊ नको, लोभ धरू नको. ह्या आज्ञांकडे बघून जीवन जगणारे जुन्या करारातले इस्रायल लोक. आमचं जीवन कशा प्रकारचं आहे? आम्हाला नियमशास्त्र नाही, परंतु येशू ख्रिस्ताने त्या डोंगरावर दिलेल्या प्रवचन जे आहे, मत्तकृत शुभवर्तमान याचा 5वा, 6वा आणि 7वा अध्याय, हे आमच्या जीवनाचं एक प्रमाण असलं पाहिजे. उत्तमातील उत्तम जीवन की जे जीवनाने भरलेलं आहे, अशा प्रकारचं जीवन आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. आणि म्हणून डोंगरावरील प्रवचन जे, तो आमचा आदर्श आहे. त्याप्रमाणे आम्ही जीवन जगलं पाहिजे, कारण आम्ही नवीन करारातले लोक आहोत. प्रियानो, जुन्या करारामध्ये सर्व गोष्टी बाह्य होत्या. पहा, ज्या आज्ञा तुम्ही दिल्यात, खून करू नको, चोरी करू नको, लबाडी करू नको, व्यभिचार करू नको, सर्व बाह्य कृती याच्यावर अधिक भर जुन्या करारात दिला होता. त्याप्रमाणे लोकांनी आज्ञा पाळल्या तर ते देवाच्या दृष्टिकोनातून उत्तम जीवन जगायचे असं म्हटलं जायचं. परंतु जर तुम्ही नवीन करारातले लोक आहात, तर नवीन करारामध्ये बाह्य कृतीपेक्षा तुमचं अंतःकरण किती स्वच्छ आहे, तुमचं अंतःकरण किती शुद्ध आहे, आंतरिक गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व परमेश्वराने दिलं आहे, हे आम्ही प्रथम समजून घेतलं पाहिजे. आपण आमचे डोळे उघडून पाहायला पाहिजे की नवीन करारातलं जीवन कसं आहे. नवीन बुधल्यातला नवा द्राक्षरस आम्हाला आमचं आंतरिक जीवन शुद्ध करण्यासाठी आम्हाला दाखवत आहे. जुन्या करारात जर 10 आज्ञा सर्व बाह्य स्वरूपाच्या होत्या, तर नवीन करारात डोंगरावरील प्रवचनामध्ये येशू ख्रिस्ताने जे धन्यवाद दिले ते कसले आहेत? प्रत्येक गोष्ट आंतरिक आहे. जे आत्म्याचे दिन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाचे मुले म्हणतील. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल. सर्व गोष्टी आंतरिक आहेत, हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. नव्या बुधल्यात नव्या द्राक्षरस भरा. आम्ही नवीन करारातले लोक आहोत. जीवनाची संपूर्ण जीवनशैली बदलून येशू ख्रिस्ताने आम्हाला एक क्रांतिकारक शिक्षण दिलेलं आहे. आम्ही अजूनही कधी कधी जुन्या करारातल्या लोकांप्रमाणे जीवन जगतो, कारण आमचं सर्व बाह्य गोष्टीमध्ये असतं. आमचं धर्माचरण, आमची सेवा सर्व लोकांनी पाहावं, बाह्य गोष्टीतून आम्ही अधिक भर देतो. पण आमचं अंतःकरण किती शुद्ध आहे हे आम्ही बघणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आम्ही नव्या बुधल्यातला नवा द्राक्षरस आहोत. आपण पाहतो जुन्या करारामध्ये जे शत्रू होते, इस्रायल राष्ट्राचे शत्रू होते, ते कोण होते? मिस्री लोक त्याचे शत्रू होते, पलिष्टी लोक, अम्मोनी लोक, बाबेलोनियनचे लोक, सर्व जे त्या ठिकाणी शत्रू होते त्यांच्याशी युद्ध करण्यामध्ये इस्रायल संपूर्ण जीवन इस्रायल लोकांचं जात होतं.
पण जर आम्ही नवीन करारातले लोक आहोत तर संत पौल इफिसकारास पत्र याचा 6वा अध्याय 12व्या वचनात म्हणतो, आमचं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही, तर आमचं युद्ध सत्ता, अधिकार, या अंधकारमय जगाचा अधिपती आणि आकाशातील दुरात्मा समूह यांच्याबरोबर आमचं युद्ध आहे. आमच्या युद्धाचं स्वरूप बदललेलं आहे. आमचं सर्व युद्ध जग, देह आणि सैतान हे जे आमचे 3 मूलभूत शत्रू आहेत याच्यावर आमचं युद्ध केंद्रित पाहिजे. पण आज आम्ही नवीन करारातले लोक जुन्या करारातल्या लोकांसारखं जर आमचं रक्त मांसाबरोबर युद्ध आहे, पूर्वी रक्त मांसाचं युद्ध तलवारीने लढलं जायचं, आजकाल आमचं युद्ध शब्दांनी लढलं जातं. आम्ही जर एकमेकांबरोबर शाब्दिक युद्ध करतो, एकमेकाची निंदा आणि नालस्ती करतो, एकमेकाचा अपमान करतो, खोटे आरोप एकमेकांवर लागतो, तर आम्ही त्या ठिकाणी रक्त मांसाचं युद्ध करत आहोत. आम्ही चुकीचं युद्ध करत आहोत, कारण आम्ही नवीन करारातले लोक आहेत. आमची युद्ध प्रणाली आणि युद्ध बदललं पाहिजे. आमचं युद्ध हे जगातील जे सर्व आकर्षण ज्याच्यामध्ये म्हटलं आहे, डोळ्याची वासना, देहाची वासना, संसाराची फुशारकी यांच्याबरोबर आमचं युद्ध आहे. हा सैतान जो आमचा एक हाडवैरी आहे त्याच्याबरोबर आमचं युद्ध आहे. आकाशातील दुरात्मासमूह यांच्याशी आमचं युद्ध असलं पाहिजे. पण आम्ही एकमेकांशी युद्ध करण्यात जर रमलो असेल तर मला क्षमा करून सांगू द्या की आपण जुन्या करारातले जे जुना द्राक्षरस आहे तोच आपण पित आहोत. आमचं युद्ध आम्ही बदललं पाहिजे. पहा, समजून घ्या, जुनं नवंमधला फरक आम्ही लक्षात ठेवला पाहिजे. जुन्या करारातले इस्रायल लोक यांचं संपूर्ण लक्ष मोर्या डोंगरावर शल्मोनाने बांधलेले जे भव्य मंदिर आहे त्याच्यावर अधिक लक्ष त्यांचं होतं. कारण परमेश्वराचा आशीर्वाद त्यांच्यावर होता आणि परमेश्वर म्हटला होता, जे या ठिकाणी प्रार्थना करतील त्या प्रार्थना मी ऐकेल, हे मंदिर मी आपल्या नजरेमध्ये सतत ठेवेल. आणि म्हणून संपूर्ण यहुदी लोक किमान वर्षातून एकदा वलांडण सणाच्या दिवशी जगाच्या पाठीवरील प्रत्येक यहुदी त्या मोर्या डोंगरावरील शल्मोनाने बांधलेल्या मंदिराकडे येत असत. कारण त्यांचा एक असा विश्वास होता की परमेश्वराचं वास्तव्य, त्याचं सान्निध्य त्या मंदिरामध्ये आहे. त्या मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व दिलं होतं. पण जेव्हा आम्ही नवीन करारात येतो, देवाचा सेवक स्तेफन पहिला रक्तसाक्षी, त्याला दगडमार होत आहे आणि स्तेफन त्यावेळेस म्हणतो, परमेश्वर दगडमातीने बांधलेल्या मंदिरात राहत नाही. मंदिराची व्याख्या बदललेली आहे. नवीन करारामध्ये परमेश्वर दगडमातीने बांधलेल्या मंदिरात राहत नाही. तर संत पौल म्हणतो, तुमचं शरीर हे देवाचा पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जो कोणी त्याचा नाश करतो देव त्याचा नाश करील. का तुमचं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, तो त्याच्यामध्ये वसतो. आम्ही समजून घेतलं पाहिजे. होय प्रियानो, हे मंदिर जे ते आमच्या सोयीसाठी उपासना करण्यासाठी दिलेलं आहे, परंतु हे त्याचं वसतिस्थान नाही. आज नवीन करारामध्ये देवाचा पवित्र आत्मा आमच्या शरीरामध्ये वसतो. आम्ही सर्वजण ह्या पवित्र मंदिराचा मान राखतो, त्याचं पावित्र्य राखतो, त्याचं मांगल्य राखतो. हे योग्य आणि उचित आहे, चांगली गोष्ट आहे. आत यायच्या अगोदर आम्ही आमचे मोबाईल सायलेंट किंवा बंद करतो. बाहेर आम्ही चपला काढतो. इथं आल्यावर आम्ही शांतता राखतो. कुणी एकमेकाशी अपशब्द बोलत नाही. का तर हे देवाचं पवित्र मंदिर आहे, देव ह्याच्यामध्ये वास करतो असा आमचा विश्वास आहे आणि योग्य आहे. परंतु हे जे दगड मातीने बांधलेलं मंदिर, याहीपेक्षा तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे, याचं तुम्ही किती पावित्र्य आणि किती मांगल्य राखता याचा विचार करण्याची आज वेळ आहे. या मंदिरातून बाहेर पडल्यावर सोमवार ते शनिवार हे जे देवाचं मंदिर आहे याचं पावित्र्य किती राखलं जातं? माझं शरीर मी जर व्यसनाधीन केलेलं आहे, वानमार्गाला लागलेलं आहे, देहाच्या वासनेमध्ये माझं शरीर लुप्त झालेलं आहे, तर देवाचं मंदिर मी भ्रष्ट करत आहे, याचं पावित्र्य मी ह्या मंदिरापेक्षा अधिक राखलं पाहिजे. कारण आम्ही नव्या बुधल्यातला नवा द्राक्षरस आहोत. किती चुकीच्या गोष्टी आम्ही करत आहोत पहा. प्राधान्य ह्या मंदिराला देतो, पण आमचं शरीर हे मार्गभ्रष्ट झालेलं, पापात बुडालेलं, सैतानाच्या दासात गेलेलं माझं शरीर आहे का, हे आमचं मंदिर आहे, याच्याकडे आम्ही अधिक लक्ष दिलं पाहिजे. आम्ही समजून घेतलं पाहिजे आम्ही कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं. जुन्या करारामध्ये जर पश्चातापाचं अर्पण तुम्हाला करायचं तर पाप अर्पण म्हणजे परमेश्वराने त्यांना सांगितलं होतं, 1 वर्षाचा नर कोकरू किंवा मेंढरू, अदृश्य, अव्यंग, कुठलाही रोग त्याच्यामध्ये नसावा,
तो आंधळा नाही, लंगडा नाही, पण निर्दोष 1 वर्षाचा कोकरा हा घ्यायचा, तो वधायचा, त्याचे तुकडे करायचे आणि ते वेदीवर द्यायचे. त्याच्याने तुमचं पाप अर्पण पूर्ण होतं. ही त्यावेळची अर्पण करण्याची पद्धत होती. आम्ही जर नव्या काळातले लोक आहोत, नव्या बुधल्यातला नवा द्राक्षरस आहोत, आमचं अर्पण कोणतं आहे? पौल रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि पहिल्याच वचनात सांगतो, तुम्ही तुमचे शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून अर्पण करावं. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. नवीन करात अर्पण बदललेलं आहे. मेलेलं अर्पण करायचं नाही, मारून अर्पण करायचं नाही. आमचं शरीर जे जिवंत आहे, ते जिवंत शरीर देवाला समर्पित करायचं आहे. हे शरीर, या शरीरातला प्रत्येक अवयव हा देवाला समर्पित करून पवित्र जीवन जगायचं आहे. ह्याला म्हणतात नवीन करातलं अर्पण करणं. आम्ही हे अर्पण करत आहोत का? पहा, प्रत्येक गोष्ट या ठिकाणी बदललेली आम्हाला दिसत आहे. जुन्या करारामध्ये जो पवित्र आत्मा देवाचा होता, तो कुणाच्या शरीरामध्ये वास करत नव्हता, कधीच केलेला नाही. पवित्र आत्म्याचं अस्तित्व होतं, परंतु तो पवित्र आत्मा तात्पुरता काही कार्यासाठी एखाद्या मनुष्यावर यायचा, देवाच्या सेवकावर यायचा, कार्य करून तो पुन्हा निघून जायचा. तो कधीही कुणाच्या शरीरामध्ये वास त्याने केला नाही. उदाहरणार्थ, देवाचा शास्ता शमशोन याच्या समोर ज्यावेळेस फिलिस्टी लोक आले, त्यावेळेस देवाचं वचन आम्हाला सांगतं, तेव्हा आत्म्याने त्याच्यावर झडप घातली, त्याला सामर्थ्य प्राप्त झालं आणि त्याने 1000 फिलिस्ट्यांना गाढवाच्या जबड्याने मारलं. आत्म्याने त्याच्यावर झडप घातली याचा अर्थ काय? तो आत्मा कुठं स्वर्गात वास करत होता, कार्य करण्यासाठी आत्मा त्याच्यावर आला, झडप घातली म्हणजे त्याच्यावर आला, कार्य केलं, सामर्थ्य प्राप्त झालं आणि पुन्हा निघून गेला. गिदोनाविषयी देखील हेच म्हटलंय, आत्म्याने त्याच्यावर झडप घातली आणि त्याने मिद्यानी लोकांना मारलं. आत्मा येऊन झडप घालायचा आणि परत निघून जायचा, तात्पुरतं त्याचं वास्तव्य होतं. परंतु नवीन करारात जर आम्ही आलो तर पेंटिकॉस्टच्या दिवशी काय झालं? अग्नीच्या रूपानं पवित्र आत्मा आला, प्रत्येकावर तो उतरला, ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि ते ईश्वरी संदेश देऊ लागले, त्यांना सामर्थ्य प्राप्त झालं. आत्मा आमच्या मध्ये वास करतो, ही नवीन कराराची एक मोठी त्या ठिकाणी गोष्ट आहे, आम्ही समजून घेतलं पाहिजे. पेंटिकॉस्टच्या दिवसानंतर आजपर्यंत तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये येतो, आमच्यामध्ये वास करतो आणि आमचं जीवन परिवर्तित करून आम्हाला ख्रिस्तासारखं जीवन जगण्यासाठी तो मदत करतो. आम्ही नवीन बुधल्यातले नवीन द्राक्षरस आहोत, हे आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. जुन्या करारामधला जो नियमशास्त्र होता, प्रत्येक गोष्ट आपल्या स्वतःला आपल्या मेहनतीने, कष्टाने, आपल्या आवेशाने, बुद्धीने करायची होती. देवाने त्यांना 10 नियम दिले होते, आज्ञा दिल्या होत्या. काही गोष्टी कर आणि काही गोष्टी करू नको. तू शब्बात दिवस पवित्रपणे पाळ, खून करू नको, चोरी करू नको, व्यभिचार करू नको. काही गोष्टी करायच्या आणि काही गोष्टी करायच्या नाही. आणि मग आपल्याला जमेल तसं आपल्या शक्तीने, सामर्थ्याने, बुद्धीच्या आतुराने जेवढं जमेल तेवढे ते करत होते. पण बरेचदा त्यांना पूर्ण नियमशास्त्र कोणालाच पाळता आलं नाही. पण आम्ही जर नवीन करारात आहोत तर परमेश्वर काय म्हणतो? इब्री लोकास पत्र याचा 8वा अध्याय 10वं वचन. परमेश्वर म्हणतो, यानंतर इस्रायल लोकांशी जो करार मी करल तो हा आहे. पहा नवीन करार काय आहे. मी आपले नियम त्यांच्या मनामध्ये घालील, मी त्यांच्या हृदयपटावर ते लिहून ठेवेल. मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील. मी त्यांच्या अनितीच्या कृत्यांविषयी क्षमाशील होईल आणि मी त्यांचे पापे यापुढे आठवणारच नाही. सर्व गोष्टी कोण करत आहे? मी आणि मी असं 4 वेळा परमेश्वर म्हणतो, मी हे करणार आहे. नवीन करारामध्ये जो प्रथम पायरी उचलतो तो परमेश्वर आहे. परमेश्वर त्या ठिकाणी येऊन आम्हाला सर्व गोष्टी करणार आहे. त्याच्या सहाय्यानं, त्याच्या सामर्थ्यानं आम्हाला नवीन कराराचं जीवन जगायचं आहे. आमच्या स्वतःच्या बुद्धीच्या आतुराने होऊच शकत नाही. पण जो देवाचा आत्मा आमच्यामध्ये आलेला आहे तो आम्हाला सामर्थ्य पुरवतो आणि त्याच्या सामर्थ्याद्वारे नवीन कराराचं जीवन परमेश्वराला संतुष्ट होईल असं आम्ही जगू शकतो. आणि म्हणून तो आम्हाला मदतनीस एक कैवारी आम्हाला आलेला आहे, हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. नवीन करारातल्या ज्या आज्ञा परमेश्वराने दिलेल्या आहेत कितीतरी कठीण आहेत. येशूने सांगितलेलं आहे, व्यभिचार करू नको असं तुला सांगितलं होतं जुन्या करारात. मी तर तुला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहिल त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. तो विचार देखील आमच्या मनात आणायचं नाही. हे कसं शक्य आहे? स्वतःच्या बुद्धीने नाही,
स्वतःच्या ताकदीने किंवा आवेशाने ज्यावेळेस पवित्र आत्मा आमच्यावर येईल तो आम्हाला सामर्थ्य पुरवतो आणि त्याद्वारेच आम्ही शक्य होतं. आणि म्हणून आम्ही लक्षात घेतलं पाहिजे, नवीन कराराचं कठीण जीवन जगायला आमच्या स्वतःने नाही तर देवाच्या सामर्थ्याने आम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त एकदा कानागावी लग्नाला गेला आणि त्या लग्नामध्ये त्याला त्याच्या शिष्यांना आईला देखील आमंत्रण होतं. त्या लग्नामध्ये द्राक्षरस संपला. ही सर्व गोष्ट आपल्या कथानक आपल्याला माहिती आहे. आणि द्राक्षरस संपल्यावर मरियाबाई त्याच्याकडे आली आणि त्याला सांगितलं द्राक्षरस संपला आहे. त्यावेळेस येशूने काय केलं, तिथे जे चाकर होते, सेवक होते, त्यांना म्हटलं रांजण पाण्याने भरा. त्यांनी रांजण काठोकाठ भरले. तेव्हा नंतर येशू त्यांना म्हटला आता हे तुम्ही कारभाऱ्याला द्या आणि वाटा. ज्यावेळेस तो वाटले त्यावेळेस पाण्याचा द्राक्षरस झाला होता. आणि त्या ठिकाणी असं म्हटलंय की जो जुना द्राक्षरस आहे तो पहिलं देतात, नवीन नंतर ठेवतात. तुम्ही तर उलटं केलेलं आहे. तुम्ही चांगला द्राक्षरस ठेवला आणि नंतर तुम्ही देत आहात. येशूने एक मोठा चमत्कार कानावर केला, पाण्याचा द्राक्षरस केला. प्रियानो, या ठिकाणी आपण पाहतो प्रभू येशू ख्रिस्त त्यांनी स्वतःने फक्त शब्द बोलून आपोआप द्राक्षरस निर्माण तो करू शकला असता. रिकाम्या रांजणामध्ये द्राक्षरस निर्माण हो असं म्हटलं असतं तर होऊ शकलं असतं, पण येशूने तसं केलं नाही. एक क्रिया त्यांनी करायला सांगितली. त्या शिष्याने म्हटलं रांजण पाण्याने भरा आणि मग त्या पाण्याचा द्राक्षरस केला. म्हणजे प्रत्येक चमत्कार करताना शिष्यांची मदत किंवा लोकांची मदत त्याने घेतली. आणि म्हणून प्रत्येक चमत्कार तुम्ही पहा, जे शक्य आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला करायला सांगितलेलं आहे आणि मग जे अशक्य आहे ते तो करतो. प्रत्येक चमत्कारामध्ये आपल्याला दिसत आहे. 5,000 भोजन देत असताना येशूने काय म्हटलं, तुमच्याकडं त्यांना खावायचं काय आहे का? तर त्यांनी काय केलं, 5 भाकरी आणि 2 मासे आणले. येशूने ती मदत त्यांची घेतली आणि 5 भाकरी आणि 2 मासे यांच्यावर आशीर्वाद मागितल्यावर मग 5,000 जीव घातलं. छोटीशी गोष्ट आम्हाला करायची आहे, जे शक्य ते आम्हाला करायचं आहे, मग जे अशक्य ते तो नक्कीच करेल. प्रभू येशू ख्रिस्त लाजाराच्या कबरेसमोर उभा आहे आणि लाजार मरून 4 दिवस झालेले आहेत. त्यावेळेस येशूने त्यांना काय सांगितलं, येशू म्हटला 2 बाजूला करा. ज्या येशूला मृत लाजाराला उठवता आलं त्या येशूने नुसतं म्हटलं असता 2 बाजूला होतं ते आपोआप झाली असती, पण येशूने तसं केलं नाही. त्यांना एक क्रिया करायला सांगितली, जे तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही करा. तुम्ही 2 बाजूला करा, मी त्या मृत लाजाराला मी उठवतो. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये जे आम्हाला शक्य आहे ते आम्ही केलं पाहिजे. मग जे अशक्य आहे ते येशू करेल याच्यावर विश्वास आम्ही ठेवला तर त्या ठिकाणी मोठा चमत्कार घडू शकतो. हे आपण या ठिकाणी पाहतो. जुना द्राक्षरस जो त्या लोकांनी तयार केला होता, अगोदरचा द्राक्षरस कसा तयार केला होता? द्राक्षरस तयार करायची प्रक्रिया आपल्या सर्वांना माहीत आहे. तो द्राक्षरस तयार करण्यासाठी फार मेहनत आणि श्रम घ्यावे लागते. ते द्राक्ष आणले जातात, एका मोठ्या भांड्यामध्ये टाकले जातात, ते द्राक्ष तुडवले जातात, अक्षरशः पायाने तुडून श्रम करून हळूहळू त्याचा द्राक्षरस होतो. तो द्राक्षरस कधी कधी बरेच महिने किंवा वर्ष त्या ठिकाणी साचवला जातो. तो आंबतो आणि मग त्याचा अस्सल द्राक्षरस तयार होतो. जुना द्राक्षरस तयार करण्यामध्ये त्यांना खूप मेहनत परिश्रम घ्यावे लागलेले. येशूने जो नवा द्राक्षरस तयार केला कसा केला? क्षणार्धात पाण्याने रांजण पाण्याने भरले द्राक्षरस तयार झाला. जुना नव्या करारामध्ये हाच फरक आहे. जुन्या करारामध्ये सर्व काही स्वतःच्या मेहनतीने, कष्टाने, ताकदीने, आवेशाने मुलं करत होते, प्रयत्न करत होते, त्यांना यश येत नव्हतं. नव्या करारात येशू ख्रिस्ताने आम्हाला काही वारी एक मदतनीस दिलेला आहे. त्याच्या आत्मेद्वारे जे अशक्य ते शक्य आम्ही या ठिकाणी करू शकतो. आणि म्हणून हे करणं फार महत्त्वाचं आहे. आम्ही लक्षात घेतलं पाहिजे, आम्हाला एक देवाला संतुष्ट करणारं जीवन जगायचं असेल तर आमच्यासाठी एक मदतनीस आहे. एक अतिशय महत्त्वाचा फरक म्हणजे जुन्या करारामध्ये दया आम्हाला प्राप्त झाली होती, नवीन करारामध्ये आम्हाला कृपा मिळालेली आहे. आणि ह्याचा फरक आम्ही समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. दया आणि कृपा याच्यामध्ये काय फरक आहे? ज्यावेळेस दया याचा अर्थ काय की जर मनुष्य पापी आहे, आम्ही शेवटपर्यंत पाप करत राहणार. ज्यावेळेस आम्ही आमच्या गत आयुष्याच्या पापांची क्षमा मागतो, पश्चाताप करतो, त्यावेळेस परमेश्वर आमच्याकडे पाहतो आणि आम्ही पश्चाताप केल्यामुळे त्याला आमच्यावर दया येते आणि आमच्या सर्व पापांची, गत पापांची तो क्षमा करतो. ह्याला म्हणतात दया करणे.
आमच्या सर्व गतपापांची ज्यावेळेस आम्ही याचना करतो, पश्चाताप करतो, त्यावेळेस परमेश्वर आमच्यावर दया करतो. गत आयुष्यातील सर्व पाप, किती पाप तुमचे असू देत, 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष तुम्ही जगलात, सर्व पापांची मनापासून पश्चातापाने ख्रिस्त येशूच्या रक्तामध्ये क्षमा मागितल्यावर सर्व पापांची क्षमा होती. परंतु प्रियांनो, प्रश्न असा आहे की आम्ही पापी आहोत आणि म्हणून इथून पुढे मरेपर्यंत आमच्याकडून पाप होत राहणार. मग प्रत्येक वेळेस पाप करायचं आणि क्षमा मागायची, दया मिळवायची, ह्याच्यापेक्षा आमच्याकडून पापच होऊ नये म्हणून आम्हाला एक कृपा मिळालेली आहे की जी जुन्या करारात लोकांना नव्हती. हा एक नवीन मार्ग आमच्यासाठी आलेला आहे. प्रत्येक वेळेस पाप करून तुम्ही दया का मागता? तुमच्याकडून पापच घडू नये म्हणून कृपा मागा. आणि ती कृपा काय आहे प्रियांनो? आमचा देह आशक्त आहे. ज्यावेळेस आमच्या मनामध्ये मोहपाश येतात, आमच्यावर पापाचं त्या ठिकाणी वातावरण तयार होतं, आम्ही पापात पडण्यास अशक्त असतो, त्यावेळेस त्या देवाला कृपा मागायची. आणि कृपा म्हणजे काय? ती एक अशी अफाट अद्वितीय दैवी शक्ती आहे की ती शक्ती आम्हाला त्यावेळेस तो देतो. आमच्या अशक्तपणामध्ये ती शक्ती कार्य करते आणि जे पाप आम्ही आतापर्यंत करत आलेलो आहोत, ज्या पापाला आम्ही बळी पडत आहोत, ते पापावर विजय मिळवण्यासाठी कृपा आम्हाला प्राप्त झालेली आहे. आणि कृपेद्वारे आम्ही पापावर विजय जीवन जगू शकतो. हा आजची स्वार्थ आहे. ही स्वार्थ जुन्या करारात कुणालाच नव्हती, कारण जुन्या करारात कृपा दिली गेलेली नव्हती. कृपा येशू ख्रिस्तापासून आली. येशू ख्रिस्त ह्या मानव जातीमध्ये पहिला मनुष्य होता की ज्याला देवाची कृपा प्राप्त झाली. लूका सुवर्तमान 2 अध्याय 40 वचन. तो बालक म्हणजे येशू बलाने वाढत गेला, ज्ञानाने पूर्ण होत गेला आणि देवाची कृपा त्याच्यावर होती. हे येशूपासून आम्हाला दिसतं. जुन्या करारात कुणावरच देवाची कृपा नव्हती. अब्राहम, इसाक, याकोब, दानियल, दावीद, शलमोन, कुणीही तुम्ही घ्या, देवाची कृपा जुन्या करारात मिळत नव्हती. जुन्या द्राक्षरस जो होता त्यामध्ये ही देवाची कृपा नव्हती. आम्ही जे नवीन करारातले लोक आहोत त्या आम्हाला देवाची कृपा मिळाली. आणि म्हणून जुन्या करारात कुणीच पापावर विजय जीवन जगू शकत नव्हतं, त्यांना ते शक्य नव्हतं. पण आम्हाला ते शक्य झालेलं आहे. आणि म्हणूनच संत पौल रोमकरास पत्र याचा 6 अध्याय आणि 14 वचनात तो म्हणतो, तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही तर तुम्ही कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. ही आमची आजची स्वार्थ आहे. तुम्ही जुन्या करारातल्या लोकांसारखं नियमशास्त्राच्या अधीन नाही. तुम्हाला नियमशास्त्र लागू पडत नाही. जुना करार परमेश्वराने रद्द केलेला आहे. तुम्ही आता कृपेच्या अधीन आहात. कृपेचा काळ आलेला आहे. येशूपासून कृपा तुम्हाला मिळते आणि म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. जुन्या करारात पापाचा हुकूमत, पापाचा दरारा, एक मोठी भीती लोकांना होती. ती भीती आता निघून गेलेली आहे. तुम्ही पापावर विजय मिळवू शकता. आणि येशू ख्रिस्तासारखं 33.5 वर्ष जे निष्पाप जीवन जगला ते तुम्ही करू शकता. ते शक्य आहे कारण आता कृपा तुम्हाला मिळालेली आहे. हे नवीन कराराची स्वार्थ आहे. हा नवीन बुधल्यातला नवीन द्राक्षरस आहे. हा आम्ही कधीच हाकून प्याणार का? अजून आम्ही त्या जुन्या द्राक्षरसावर जगत आहोत. पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. येशू ख्रिस्त निष्पाप जीवन जगला आहे. जर रहस्य काय? जेथे आमच्याकडून आचाराने, विचाराने, उच्चाराने दररोज एवढे पाप होतात, हे प्रभू येशू 33.5 वर्ष एकही पाप न करता निष्पाप जीवन तू कसा जगलास? कृतीनेच नाही तर अशुद्ध अमंगळ विचार देखील तुझ्या मनामध्ये आला नाही. हे कसं शक्य झालं? येशू म्हणतो मला ते कृपेमुळे शक्य झालं. कारण मी जरी तुमच्यासारखा अशक्त देहामध्ये आलो होतो तरी ती कृपा मला मिळाली होती. आणि त्या अद्भुत दैवी शक्तीने मी माझ्या देहावर विजय मिळवून पापावर विजय जीवन जगून निष्पाप जीवन जगू शकलो. तुम्हालाही ते शक्य आहे. आणि म्हणून रोमकरास पत्र 5 अध्याय 20 वचन, जेथे पाप वाढले त्याच्यापेक्षा कृपा अधिक विपुल झाली. ही याची स्वार्थ आहे. जेथे पाप वाढले, तुमचं पाप जर वाढलं तर त्याच्यापेक्षा घटकाभर कृपा तुम्हाला अधिक मिळणार. असं कधीच होणार नाही की पाप खूप झालं आणि कृपा तुम्हाला मिळाली नाही. ज्या प्रमाणात तुमचं पाप वाढलं तितक्या प्रमाणात अधिक कृपा मिळणार आहे. रोम 5:20. तुमचा मुलगा जर तुमच्याकडे आला म्हटलं, डॅडी मला रिबॉकचे शूज घ्यायचेत, तुम्ही त्याला किती पैसे द्याल? 4,000, 5,000, 10,000 रुपये द्याल. कधी चांगले शूज आहेत त्याला 10,000 रुपयाला मिळतात. तोच मुलगा जर आला तुमच्याकडे आला तुम्हाला म्हटलं मला डॅडी लॅपटॉप घ्यायचा आहे, त्यावेळेस 10,000 रुपये देऊन चालतील का? नाही. लॅपटॉप महाग आहे. त्यासाठी तुम्हाला 50,000, 60,000, 1,00,000 रुपये द्यावे लागतील.
तोच मुलगा पुढे येऊन तुमच्याकडे म्हटलं की डॅडी मला कार घ्यायची आहे, 1,00,000 रुपये देऊन चालतील का? ज्या प्रमाणात त्याची मागणी आहे त्या प्रमाणात तुमची वाढ होणार, तेवढे पैसे तुम्हाला द्यावे लागणार. तसंच जेथे पाप वाढलं त्या प्रमाणात कृपा अधिक विपुल झाली. परमेश्वराकडे कृपा अफाट अवलंबून आहे, त्याच्याकडे ती पुरेशी आहे, भरपूर प्रमाणात आहे. फक्त आम्ही ती मागितली पाहिजे आणि कृपेद्वारे आम्ही पापावर विजय जीवन जगू शकतो. ही आजची सुवार्ता आहे. आणि म्हणून इब्री लोकासपत्र याचा 4 अध्याय 16 वचन, आमच्यावर दया व्हावी आणि ऐन वेळेस सहाय्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण मोठ्या धैर्याने कृपेच्या राज्यासनाकडे जाऊ. काय म्हटले तिथं? आमच्यावर दया व्हावी आणि ऐन वेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी. फार महत्त्वाचा शब्द आहे प्रिय. ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा आम्हाला देतो. ऐनवेळी म्हणजे काय? ज्या वेळेस आमचा देह तो पाप करणार आहे, तो नाजूक क्षण जेथे मी मोहपाशात पडणार आहे, पाप माझ्यावर प्रभुत्व गाजवणार आहे, त्या ऐनवेळेस कृपा आम्हाला मिळणार. त्या नाजूक क्षणामध्ये आम्ही पाप करण्याच्या अगोदर जर कृपा मागितली तर तो आम्हाला एवढं सामर्थ्य देईल की ते पापावर विजय मिळवण्यासाठी आम्हाला मदत होईल. हा त्या नव्या बुदल्यातल्या नवा द्राक्षरस आहे. आणि म्हणून प्रियांनो लक्षात घ्या, एकदा तुम्ही नव्याची चव घेतली तुम्हाला जुना आवडणार नाही. पण त्यासाठी या नव्या द्राक्षाची चव घेणं, तो किती स्वादिष्ट आहे पाहणं आम्हाला गरजेचं आहे. ते पाहणं अगत्याचं आहे. तुम्ही नव्या काळाचं जीवन जगून तर पहा, तुम्हाला जुन्याची किळस वाटेल. एका मनुष्याला 2 मुलं होते. धाकट्याने बापाची सर्व मालमत्ता घेतली, दूर देशी गेला, आपल्या मित्रांबरोबर ती उधळून टाकली, कसबिनीबरोबर घालवली. इतकी परिस्थिती आली की तो त्या ठिकाणी कफलक झाला. त्या देशात मोठा दुष्काळ पडल्यामुळे एका मनुष्याचे डुकरं तो चारू लागला. आणि ते डुकरं शेंगा खात असताना त्याला असं वाटे, ह्या डुकरं खाता त्या शेंगा मी खाऊ, असं त्याला खूप वाटत असे. त्यावेळेस त्याला त्याच्या बापाची आठवण झाली. मी माझ्या बापाच्या घरी जाईन, त्यांना म्हणेल माझा मुलगा म्हणून नाही, एक दास म्हणून मला ठेवा. आणि म्हणून पश्चातापाने तो मुलगा उठला, बापाकडे गेला. आणि बापाला लांबून त्याला पाहताच तो धावत त्याच्याकडे गेला, त्याच्या गळ्यात गळा घातला, त्याचे मुके घेतले, त्याला नवे वस्त्र दिले, अंगठी घातली, पायात जोडे दिले आणि म्हटलं एक पुष्ट वासरू कापा, आपण मेजवानी देऊ आणि आनंद करू. माझा मुलगा हरवला होता, तो पुन्हा सापडला आहे. आता कल्पना करा, ज्या वेळेस हा मुलगा बापाच्या घरी आलेला आहे, ह्या बापाच्या आलिशान बंगल्यामध्ये त्या टेबलावर जे ठेवलेलं मिष्टान्न, ते मिष्टान्न तो खात आहे. आणि ते मिष्टान्न खात असताना एकेकाळी तो डुकराच्या शेंगा खायची त्याची इच्छा होती. ह्याची त्याला आठवण कधी होईल का? नाही होणार. त्याला त्या डुकराच्या शेंगा आठवणार सुद्धा नाही, कारण आता तो त्या बापाच्या घरात बसून मिष्टान्न पंचपक्वानं खात आहे. ज्यावेळेस परमेश्वराच्या घरामध्ये बसून तुम्ही मिष्ट आणि पंचपक्वानं खाल, त्यावेळेस जुन्या काळातल्या ज्या डुकराच्या शेंगा आपण खात होतो त्याची आठवण देखील होणार नाही. पण त्यासाठी याचा आस्वाद आम्ही घेतला पाहिजे. नव्या काळाचं जीवन चाखून आम्ही पाहिलं पाहिजे, मग आम्हाला जुन्याची आठवण होणार नाही. प्रियांनो, आता तुम्ही म्हणाल इतक्या वर्ष तर मी घालवलेत, आत्तापर्यंत त्या जुन्या बुदल्यातल्या जुन्या द्राक्षरस मी पित होतो, माझे 30 वर्ष 40 वर्ष वाया गेलेले आहेत, आता मी काय करू शकतो? माझ्या आयुष्याचे फक्त 10 वर्ष राहिलेत. परंतु प्रियांनो लक्षात घ्या, संत पौल त्याच्याकडे पहा, आपल्या आयुष्याची 30 वर्ष त्याने अगोदरचे वाया घालवले होते. 30 वर्ष हा यहुदी ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा, ख्रिस्ती लोकांना तुरुंगात टाकून त्यांचा घात करण्यामध्ये फुटकार टाकत होता, असा शौल विरुद्ध दिशेने चाललेला आहे. पण 30व्या वर्षी ख्रिस्ताचं दर्शन त्याला झालं आणि पुढच्या 30 वर्षामध्ये तो म्हणतो, मी आता धाव संपविली आहे आणि माझा विश्वास राखला आहे. 30 वर्षात धाव संपवली. शक्य आहे प्रियांनो. आज जरी आम्ही त्या मनावर घेतलं, जे गत आयुष्यात झाले ते विसरून आजपासून त्या नव्या बुदल्यातल्या द्राक्षरस मी पेईन आणि देवाला संतुष्ट करणारे जीवन मी जगेल. पुढील आयुष्यामध्ये देवाला संतुष्ट करून मी देखील संत पौलासारखं म्हणू शकेल, आता मी शर्यत संपवली आहे, विश्वास राखला आहे. आता राहिले ते हेच की माझ्यासाठी एक नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश, ज्यावेळेस तो येईल त्या दिवशी मला तो मुकुट देईल. आणि फक्त मलाच देईल असं नाही, तर त्याचं प्रगट होणं ज्यांना ज्यांना प्रिय आहे त्या प्रत्येकाला तो मुकुट मिळेल. प्रियांनो, हीच तर ख्रिस्ती शर्यतीची एक त्या ठिकाणी विशेष आहे. जगातल्या शर्यतीमध्ये सगळे धावतात पण एकालाच मुकुट मिळतो.
ख्रिस्ती शर्यतीमध्ये प्रत्येकजण जो धावतो, पौलासारखा धावतो, विश्वास राखतो, त्या प्रत्येकाला मुकुट मिळेल असं संत पौल म्हणतो. तो मुकुट तुम्हाला हवा आहे का? तर मग नव्या बुदल्यातला नवा द्राक्षरस पिऊयात. प्रार्थना करूयात. प्रभू, आज आम्ही जे नवीन काळातले लोक आहोत ते आम्ही जुन्या काळातल्या लोकांसारखं वागू नये. तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही चालावं आणि खरोखर नवीन काळाचं जीवन तुला संतुष्ट करणार आहे. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालून तुझ्या योग्य असं प्रभू निष्पाप जीवन जगण्यास शक्य आहे. ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकून चालणं शक्य आहे. तू आम्हाला दाखवून दिलेलं आहेस. परंतु परमेश्वरा, केवळ आम्ही ऐकणारे नसून त्याप्रमाणे आचरण करणारे असणं यासाठी आम्हाला प्रत्येकाला तू सहाय्य कर. नंतर प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन.